नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आपण आता निधन वार्ता याच्या अगोदरचे आपण काय जे पण 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी असतील किंवा मग याच्यानंतर प्रणव मुखर्जीच्या अगोदर वाजिद खान असेल किंवा इरफान खान असेल, सुशांत सिंग राजपूत असेल, या सगळ्यांबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितले. आता आर.के. पचौरी, जास्त वेळ न घालता मी तुम्हाला सरळ सांगतो. बघा, आर.के. पचौरी हे जे पचौरी आहेत ते 1940ला जन्म आहे आणि 2020ला यांचा मृत्यू झालेला आहे. ओके, आर.के. पचौरी काय आहेत, जनरली कसा प्रश्न येतो बघा. मग याच्यावर काय आर.के. पचौरी काय, एक पर्यावरण तज्ञ आहेत. ओके, काय एन्व्हायरमेंटल रिलेटेड काय ते तज्ञ आहेत. व द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे म्हणजे टेरीचे माजी संचालक आहेत. ओके, आर.के. पचौरी यांचे 13 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्लीतल्या एका खासगी रुग्णात निधन झाले. ते काय महत्त्वाचं नाही, फक्त पर्यावरण तज्ञ आणि द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे टेरी या संस्थेचे ते काय संचालक आहेत. भारतातल्या टेरीचे संचालक आणि पर्यावरण तज्ञ आहेत. ओके, यांनी पर्यावरण तज्ञ असताना IPCC जे आहे, ओके, IPCC जे आहे, तर IPCCचे हे काय होते संस्थेला म्हणजे पचौरी अध्यक्ष असताना IPCCला काय मिळालेलं आहे, तर नोबेल पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. म्हणून यांचं महत्त्व आहे, त्यामुळं प्रश्न कदाचित येऊ पण शकतो. ओके, तर बघा यांचं कार्य काय. सुरुवातीला भारतीय रेल्वेच्या वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये ते कामास सुरुवात केली. म्हणजे सुरुवात पहिले कुठे झाली त्यांची, रेल्वेमध्ये काय, तर डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. नंतर त्यांनी अमेरिकेमधील रॅले स्थित नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीमधून औद्योगिक अभियांत्रिकीमधील, ओके, औद्योगिक अभियांत्रिकीमधील त्यांनी काय केली, पदवी मिळवलेली आहे. MS अँड PhD पदवी घेतलेली आहे. त्यानंतर बघा 1982 साली ते द एनर्जी रिसोर्सेस इन्स्टिट्यूट टेरीचे संचालक म्हणून झालेत. बघा, मग टेरीचे संचालक कधी झाले, ते टेरीचे संचालक बघा कधी झालेले आहेत. बघा 1982 साली ते टेरीचे काय झालेत, टेरीचे संचालक म्हणून त्यांनी नियुक्त झालेले आहे. कधी, बघा 1982ला. महत्त्वाचं आहे बघा, ते काय पर्यावरण तज्ञ आहेत. ओके, महत्त्वाचं काय, पहिलं सगळ्यात काय लक्षात ठेवायचं, आर.के. पचौरी हे काय आहेत, आर.के. पचौरी हे निसर्ग तज्ञ पर्यावरण तज्ञ आहेत. आणि पर्यावरण तज्ञ आहेत, यांनी पहिलं सुरुवातीला काय एका रेल्वेच्या लोकोमोटिव्ह डिझेल याच्यामध्ये काम केलेलं आहे. आणि यांनी काय औद्योगिक अभियांत्रिकी याच्यामध्ये काय केलेलं आहे, MS झालेलं आहे, यांचं PhD झालेलं आहे. आणि 1982 साली ते द एनर्जी रिसोर्सेस काय एनर्जी रिसोर्सेस इन्स्टिट्यूट या टेरीचे संचालक म्हणून रुजू झाले. मग टेरीचे संचालक कधी झाले असं विचारू शकतात. टेरीचे संचालक कधी झाले आहेत, 1982ला. त्यानंतर एप्रिल 2002 मध्ये त्यांची युनोच्या हवामान बदलावरील आंतर सरकारी पॅनल म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजे IPCC चे अध्यक्ष म्हणून. महत्त्वाचं आहे मित्रांनो, IPCCचा अध्यक्ष होणं सोपं नाही. तर IPCCचे अध्यक्ष झाले ते कधी, 2002ला. काय, हवामान बदलावरील आंतर सरकारी पॅनल आहे. ओके, IPCC म्हणजे काय, जे क्लायमेट चेंज होतंय म्हणजे कार्बन म्हणजे काय हरितगृह वायू परिणाम असेल किंवा मग काय IPCCनं काय करते, वेगवेगळ्या हवामान बदलावर जे पण काय अहवाल आहेत ते IPCCच्या आधारेच दिले जातात. मग IPCCचा अध्यक्ष मात्र 2002 मध्ये झाले ते. आणि IPCCचे अध्यक्ष असतानाच त्यांना म्हणजे जेव्हा ते 2002ला अध्यक्ष झाले आणि 2007ला IPCCचे अध्यक्ष असताना त्यांनी, तर IPCCला काय मिळालेलं आहे, नोबेल मिळालेलं आहे. बघा काय, IPCCला त्यांनी अध्यक्ष असताना IPCCला काय मिळालेलं आहे, नोबेल मिळालेलं आहे. आणि अमेरिकेचे माजी उपराध्यक्ष अल गोर यांना शांततेसाठीचं नोबेल मिळाले. म्हणजे बघा, अल गोर आणि IPCC या दोघांना विभागून काय मिळालेलं आहे, नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. म्हणजे IPCCला 2007 मध्ये काय मिळाले, नोबेल मिळालेले आहे. लक्षात. त्यानंतर पचौरी यांच्यावर एका माजी महिला सहकार्याचा लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे त्यांनी फेब्रुवारी 2015 मध्ये IPCCचा तर एप्रिल 2016 मध्ये टेरी गव्हर्निंग काउन्सिल सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. बघा काय, कशामुळे त्यांनी राजीनामा दिलाय, त्यांच्याच एका कलिगनं काय केलेलं आहे, महिला कलिगनं काय म्हणलंय की माझ्यावर लैंगिक अत्याचार झालाय. काय स्टार मी टू एक मोहीम चालू होती बघा, मी सुद्धा त्याच्यामध्ये काय
की माझं जो एकल काय झालेलं आहे, अत्याचार झालेले आहे माझ्यावर पण असं. पचौरी यांच्यावर एका माझी महिला सहकार्यानं लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांना काय करावं लागलं, IPCCचा असेल किंवा मग टेरीचा असेल काय राजीनामा द्यावा लागलाय. कुठल्या कारणामुळं? लैंगिक शोषणाचा आरोप कोणी केलाय? सोबतच्याच महिलेने केलेलं आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलाय. त्यांनी बघा त्यानंतर महत्त्वाचं बरं काय हे बघा, लक्षात घ्या. काय काय लक्षात ठेवाल? 82ला टेरीचे संचालक, त्यानंतर 2002ला ते काय झाले IPCC अध्यक्ष, आणि IPCCलाच त्यांनी अध्यक्ष असणार 2007मध्ये काय झाले की IPCCला नोबेल पारितोषिक मिळाले. ओके. आणि एका माजी महिला सहकार्याने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळं मात्र काय त्यांना राजीनामा द्यावा लागला IPCCचा आणि टेरीचा. ओके, दॅट्स इट. त्यानंतर बघा नेक्स्ट बघा आता बघा आता ऊर्जा पुरविणारा लाइटनिंग ए बिलियन लिव्ज उपक्रम 2008 मध्ये त्यांनी सुरुवात केला. त्यांची पुस्तकं बघा, मूड्स अँड मसिंग्स काव्यसंग्रह आहे, आणि रिटर्न्स ऑफ अल्मोरा हे कादंबरी आहे. ओके, त्या दोन पुस्तकं लक्षात ठेवा त्यांचे. ओके, रिटर्न ऑफ अल्मोरा असेल, मूड्स अँड मसिंग्स असेल ते काव्यसंग्रह आहे. हे दोन लक्षात ठेवा. आणि त्यांचे पुरस्कार बघा, आता पुस्तकं आणि तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे बघा. ओके, पद्मविभूषण मिळालेलं आहे, पद्मभूषण पण मिळालेलं आहे, पद्मश्री मिळालेलं नाही. तर बघा पद्मविभूषण, पद्मभूषण युनिडोचा सदिच्छा दूत 2008 मध्ये मिळालेला आहे. NDTV ग्लोबल इंडियन ऑफ द इयर 2007ला, जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन गोल्ड व सिल्वर स्टार 2009ला, फिनलँडचा ऑर्डर ऑफ द व्हाईट रोज ऑफ फिनलँड असाही मिळालेला आहे, आणि फ्रान्सचा ऑफिसर ऑफ द लिजन ऑफ ऑनर ही एक हे मिळालेलं आहे. लक्षात, हे महत्त्वाचे आहेत बघा इंडियाचे. 2008ला पद्मविभूषण, पद्मभूषण 2001ला, त्यानंतर NDTVचा असेल, जपानचा असेल, जपान, फिनलँड आणि फ्रान्स यांचे वेगवेगळे पुरस्कार यांना मिळाले आहेत पचौरीला. ओके, आता IPCC बद्दल जर माहिती बघायची म्हणलं तर बघू शकता तुम्ही खूप काही. तर थोडक्यात तुम्हाला बघा IPCC बद्दल काय तर बघा, स्थापना 1988ला झालेली आहे. जिनेवा या ठिकाणी स्थापना झालेली आहे. जागतिक हवामान संघटना आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNDP यांच्या पुढाकारानं स्थापन झाली. कुणाच्या? जागतिक हवामान संघटना. ओके, आणि सदस्य देश किती आहेत? 195. म्हणजे युनोचे जेवढे सदस्य देश आहेत तेवढे याचे IPCCचे सदस्य आहेत. ओके, IPCC स्वतः हवामान बदलाच्या नोंदी करत नाही किंवा स्वतःचे संशोधन करत नाही किंवा असे संशोधन प्रयोजित करीत नाही. ती फक्त काय करते? ती फक्त जगात होत असलेल्या संशोधनाचा आढावा घेते आणि निष्कर्ष काढते. तिनं स्वतः काहीच करत नाही. ती काय करते? जेवढं संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचा आढावा घेते, फक्त जगात होत असलेल्या संशोधनाचा आढावा घेते आणि निष्कर्ष काढते की बाबा एवढं असं झालेलं आहे. पण स्वतः संशोधन काही करत नाही IPCC. हे महत्त्वाचं बरं का, लक्षात ठेवा. IPCC हे स्वतः हवामान बदलाच्या नोंदी करत नाही किंवा ते स्वतःचे संशोधन करत नाही किंवा असे संशोधन प्रयोजित करत नाही. फक्त काय करते? जगात होत असलेल्या संशोधनाचा आढावा घेते आणि निष्कर्ष काढते. पहिला अहवाल 1990ला दिली, कारण 1988ला तिचा स्थापना झालेली आहे. आणि 2007 सालचा शांततेचा नोबेल देखील या IPCCला मिळालेला आहे. ओके, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज असा IPCCचं लॉंग फॉर्म आहे. ओके, त्यानंतर बघा विद्या बाळ. आता विद्या बाळबद्दल यांच्याबद्दल बघू आपण. आता तुम्हाला माहिती आहे की काय पचौरीबद्दल काय काय बघणं गरजेचं आहे. तर पचौरीबद्दल काय काय की त्यांची पुस्तकं असतील. ओके, पुस्तकं रिटर्न्स ऑफ अल्मोरा, मूड्स अँड मसिंग्स काव्यसंग्रह, पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण हे दोन तरी महत्त्वाचे आहेत कंपल्सरी. आणि त्याच्या अगोदर 1982ला ते काय टेरीचे संचालक, आणि 2002मध्ये ते IPCCचे अध्यक्ष, आणि 2007ला IPCCला त्यांनीच अध्यक्ष असतानाच काय मिळालेलं आहे? नोबेल मिळाले. ओके, आणि त्याच्याही अलीकडे त्यांचं लैंगिक अत्याचारात काय ग्रस्त म्हणजे एक त्यांचे सहकारी लैंगिक अत्याचार केले असा आरोप केल्यामुळे मात्र त्यांना IPCC आणि टेरीचा काय राजीनामा द्यावा लागला. त्याच्या अगोदर ते काय करत होते वगैरे नॉर्मल तुम्हाला माहितीच आहे. ओके, विद्या बाळ बघा. विद्या बाळ आता विद्या बाळ ही काय आहेत? विद्या बाळ बघा स्त्री हक्क चळवळीतील लेखिका आहे. काय काय आहेत मग हे? विद्या बाळ काय आहेत? लेखिका आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. ओके,
विद्या बाळ यांचं निधन झालं. ओके, एक स्त्री हक्क चळवळीतील लेखिका आहेत, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. ते म्हणजे कोण? विद्या बाळ आहेत. तर जन्म त्यांचा पुणे या ठिकाणीच आहे, मृत्यू हे पुण्यालाच आहे. शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयाचं BA पदवी संपादन केली त्यांनी आणि आकाशवाणी पुणे केंद्रावर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून 2 वर्ष नोकरी केली. सहाय्यक संपादक होत्या. 1964 1983 या काळात काय किस्त्रीम परिवारातील स्त्री मासिकाच्या सहाय्यक संपादिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि मुख्य संपादक 1983 ते काय 1986 या काळात त्या स्त्री मासिकाच्या मुख्य संपादिका होत्या. त्यानंतर बघा 1989 मध्ये मिळून साऱ्या जणी हे मासिक त्यांनी सुरू केले. एवढं काही महत्त्वच नाही यांचं. नारी समता मंच एक महत्त्वाचं बघा, नारी समता मंच या महिलाच्या समस्याबाबत विशेष संस्था असलेल्या विद्या बाळ यांनी 1981 मध्ये नारी समता मंच या संस्थेची स्थापना केली. विद्या बाळची नारी समता मंच यांनी समता मंचाची स्थापना कोणी केली असं विचारू शकतात. विद्या बाळ यांनी केलेली आहे. आणि ग्रोईंग टुगेदर ग्रामीण महिलांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ग्रोईंग टुगेदर या प्रकारच्या प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. मी एक मंजुश्री 1982 मध्ये 2 चांगल्या घरातील काय बघा एक चांगल्या घरातील विवाहित महिलांचं खून झाले होते. त्यावेळी विद्या बाळ यांच्या नारी समता मंचाने गावोगावी जाऊन मी एक मंजुश्री नावाचं प्रदर्शन भरलं होतं. या प्रदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रात ढळून निघाला होता. बघा कुठला असं विचारू शकतात. मग काय विचारू शकतात? मी एक मंजुश्री प्रदर्शन कोणी भरवलं? कोणी भरलं? विद्या बाळ यांनी. बोलते व्हा केंद्र महिलांना बोलते करण्याचे चालू केले केंद्र यांनी सुरू केले. त्यानंतर 2008 मध्ये पुरुष संवाद केंद्र सुरू केले महिला. त्यानंतर बघा संयुक्त राष्ट्रसंघाने कुटुंब वर्ष जाहीर केल्यानंतर त्यांनी कुटुंब समस्या मांडण्यासाठी कुटुंब नियोजन परिषद स्त्रियांच्या जागृतीसाठी सुरू केली. एवढं काय महत्त्वाचं? त्यांचे साहित्य बघा, कादंबरी तेजस्विनी, वाळवंटातील वाट, अनुवादित कादंबरी जीवन हे असं आहे, रात्र अर्ध्या चंचाची, चरित्र कमलाताई देशपांडे यांचं चरित्र आहे. स्फुट लेखांचं संकलन केले. ओके, स्थापन केलेल्या संस्था बघू शकता. नारी समता मंच, मिळून साऱ्या जणी. काही नाही एवढं महत्त्वाचं नाही. विद्या बाळ यांना मिळालेले पुरस्कार आगरकर पत्रकारिता एवढी पुरस्कार पण महत्त्वाचं नाहीत. महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार एवढं लक्षात ठेवा. विद्या बाळ म्हणलं ना तर एक काय गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा, लक्षात घ्या. यांनी स्त्रियांसाठी काम केलं नॉर्मली लक्षात ठेवा. आणि नारी समता मंचाची यांनी स्थापना केली. स्त्री मिती हे पुस्तक 2012 मध्ये त्यांनी प्रकाशित केले. स्त्री मिती. ओके, स्त्रियाबद्दलचे यांचे काहीतरी पुस्तक आहेत असं नॉर्मल लक्षात ठेवला तरी प्रश्न टॅकल होतील. ओके, डोंट माइंड. त्यानंतर कोबे ब्रायंट. आता बघा ह्या नाव कसं आहे बघा, याचं नावच आहे जीवन परिचय बघा. कोबे ब्रायंट यांचं नाव काय? कोबे ब्रायंट. कसं दिसते बघा, कोबरा. कोबे ब्रायंट. तर बघा आता जन्म कधी झालेला आहे? 78चा आहे बघा, 1978चा. बघ बिचारा लवकरच मेलं बघा. 6 फूट 6 इंच उंचीचा आहे. काय कमी उंची आहे का याची? भयानक उंची आहे, 6 फूट 6 इंच. ब्लॅक मांबा याला म्हणत होते, ब्लॅक मांबा. ओके, यांच्यावर डॉक्युमेंटरी बरंच काही असं हे झालं बरं काय. 54 यांचं ब्लॅक मांबा आहे. ओके, 41 वर्षीय कोबे ब्रायंटने 2016 साली निवृत्ती स्वीकारली होती. कशातनं? हे कशामध्ये आहेत? बास्केटबॉलमध्ये आहेत बरं काय. बास्केटबॉल आहे यांचं, हे माहीत पाहिजे. खेळच माहीत नाही पूर्ण काय. बास्केटबॉल संबंधित होते. ओके, आणि 5 वेळा चॅम्पियनशिप जिंकलेत ते बास्केटबॉलच्या. किती? 5 वेळा. हे महत्त्वाचं बघा, किती वेळा जिंकलेत? 5 वेळा. 5 वेळा चॅम्पियनशिप त्यांनी जिंकलेत, हे महत्त्वाचं आहे. ओके, तब्बल 18 वेळा तो NBA ऑल स्टार ठरलाय. आता NBA ऑल स्टार काय आहे रे बाबा? NBA ऑल स्टार हे एक पुरस्कार आहे. असं 12 वेळा ठरलाय तो NBA ऑल स्टार. सर NBA ऑल स्टार काय आहे सर? बघ इथं आहे बघ. या पुरस्काराला देखील याचं नाव द्यायचं ठरलेलं आहे. ठरलं म्हणजे आता ते करतील, मला कधी नाही. बघा ऑल स्टार गेम MVP अवॉर्ड. ओके, राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशननं ऑल स्टार गेम सर्वोत्तम मौल्यवान खेळाडू पुरस्काराला स्वर्गीय कोबे ब्रायंटचे नाव देण्याची घोषणा केली आहे. पण एक लक्षात घ्या की बाबा याचं जे आहे काय इथं बघा, लक्षात घ्या. कोबे ब्रायंट जो आहे तर हा काय आहे लक्षात घ्या. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधील लॉस एंजेलिस लेकर्स संघाकडून. मग कुठून खेळतो, कोणाकडून खेळतो असं विचारतात. लॉस
एंजेलिस लेकर्स या संघाकडून खेळतो. हा कुठला खेळाडू आहे? बास्केटबॉल खेळाडू आहे. कुठला? बास्केटबॉल खेळाडू आहे. मग याचा कसं मृत्यू झाला हो बिचाराचा? तर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कशामुळं? तर बघा, अमेरिकेचा प्रसिद्ध काय बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट याचा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. याचाच मृत्यू झाला, याचा लेकराचा पण झाला सोबत. ओके, एक 7 वर्षाची मुलगी होती आय थिंक, बघू हेलिकॉप्टरमध्ये. हां बरोबर आहे, 13 वर्षाची मुलगी होती. गिएना ह्या याच्या मुलीचं नाव होतं गिएना. तिचे देखील झाला 7 प्रवाशाचाही मृत्यू झाला याच्यामध्ये. तर बघा, तर याच्या S-76 सिकोस्की प्रकारचं होतं. हेलिकॉप्टरचं नाव काय? S-76 असं हेलिकॉप्टर देखील विचारतात बरं का. S-76 म्हणजे दुर्घटनेत मेल्यामुळं हा विचारू शकतात हेलिकॉप्टर कोणता आहे. विचारलं याच्या अगोदर बाबा, काय पण विचारतात. S-76 ओके, बास्केटबॉलपटू आहे. ओके, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातला लॉस एंजेलिस भागात झाले. म्हणजे काय बघा, लॉस एंजेलिस लेकर्स संघाकडून खेळणार आहे तो अमेरिकेतला. कुठल्या संघाकडून? लॉस एंजेलिस लेकर्स. ओके, आता जन्म आता अमेरिकेचा आहे एवढं काय आपल्याला बघणं म्हणजे बाकी माहिती. फिलाडेल्फिया इथला आहे. ओके, टोपण नाव त्याचं ब्लॅक लांबा म्हणतात. 41 वर्षीय कोबे 2016 याने निवृत्ती देखील घोषित केली होती. आता बिचारा निवृत्ती सगळं घोषित करून आता उगा आरामदायी जीवन जगावं म्हणलं, त्यात दुर्दैवी घटना घडली. त्याला आपण तरी काय करू शकतो? त्याने 5 वेळा चॅम्पियनशिप जिंकली. बघा किती वेळा? 5 वेळा चॅम्पियनशिप जिंकली. महत्त्वाचं आहे बरं काय, 5 वेळा बास्केटबॉलची 5 वेळा चॅम्पियनशिप जिंकली. नाही 5 वेळेस तसं टाकतात. 4 वेळा जिंकली, 3 वेळा जिंकली, 6 वेळा जिंकली, असं काय पण टाकतात. तर 5 वेळा जिंकलेली आहे. त्यानंतर 18 वेळा तो NBA ऑल स्टार पुरस्कार आहे बरं का. काय इंटरनॅशनल जे बास्केटबॉल बद्दल जे असोसिएशन आहे ते असोसिएशन काय करते? ते पुरस्कार देते. असं 18 वेळा तो NBA ऑल स्टार ठरला आहे बघा. मजा काय का मित्रांनो? आपलं एकदा फक्त प्री पास होईना म्हणजे होता येईना आले, बरोबर ना. तर 18 वेळा तो NBA ऑल स्टार ठरलाय. इट इज नॉट अ जोक. आणि 5 वेळा चॅम्पियनशिप जिंकलाय त्यांनी. ओके, आणि 2008 आणि 2012ला ऑलिम्पिक गेममध्ये USA टीमसाठी 2 सुवर्ण पदकाची कमाई केली. 2008 आणि 2012ला. 2008 आणि 2012 या दोन्ही वर्षी मिळून त्यांनी काय केले? सुवर्ण पदकाची कमाई केली बघा, सुवर्ण पदकाची. ओके, आणि 2018मध्ये त्याने डिअर बास्केटबॉल नावाची शॉर्ट फिल्म बनवली होती. महत्त्वाचं आहे बघा. ओके, त्याच्याबद्दल महत्त्वाचं आहे काय? डिअर बास्केटबॉल कोणत्या नावाने त्यांनी शॉर्ट फिल्म बनवली? या शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. मजाक नाही मित्रांनो. आपली आजपर्यंत एवढी पिक्चर पब्लिश झाली, एकाही पिक्चराला साधं ऑस्करचं नामांकन मिळालं नाही. ऑस्करचा पुरस्कार तर लांब राहिला, ऑस्कर मिळालाच नाही अजून. एकालाही मिळाला बरं, एकाही भारतीय पिक्चरला मिळालं नाही. आणि या कार्यकर्त्यांना 2018मध्ये त्यांना डिअर बास्केटबॉल नावाचं शॉर्ट फिल्म बनवली आणि या शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कार मिळाला. किती महत्त्वाचं आहे बघा, ऑस्कर पुरस्कार मिळाला शॉर्ट फिल्मला. ओके, आणि त्यानंतर बघा सर्वात मौल्यवान खेळाडू जो आहे NBA ऑल स्टारचा 2 वेळेस झाला आहे त्यांनी. आणि याचा जर्सी नंबर बघा, पिवळी किंवा जांभळी जर्सी क्रमांक 8 आणि किंवा 24. जर्सी क्रमांक काय बघा, 8 किंवा 24. हे महत्त्वाचं आहे बरं का, याच्यावर पण प्रश्न विचारला होता. ओके, 8 कधी 24. ओके, बघा लॉस एंजेलिस लेकर्सकडून खेळताना तो 8 या 24 क्रमांकाचे, पिवळी जर असेल तर 8, जांभळी असेल तर 24. ओके, तर जर्सी घालायचा. त्याच्या सन्मानार्थ लेकर्सने ही जर्सी क्रमांकही निवृत्त केले. आता कोणाच्या बापाला पण देणार नाही ते. ओके, ते पण जर्सी पण निवृत्त केले. म्हणजे 8 आणि 24 नंबर हा फक्त आणि फक्त कोणासाठी असेल? या युगपुरुषासाठी असतील. ओके, ब्रायंटसाठी, कोबे ब्रायंटसाठी असतील. ओके, तर बघा त्याचं पुस्तक आहे द मांबाच म्हणतात त्यांना, मांबा मेंटॅलिटी हाऊ आय प्ले. 2018 मधलं पुस्तक आहे. विचारू शकतात बरं का, त्यांच्या नावामध्येच आहे मांबा. हे मांबा, द मांबा मेंटॅलिटी हाऊ आय प्ले, हे त्यांचं पुस्तक आहे बरं का. नाव फक्त तुम्हाला एवढं जरी नाव जरी आलं ना तरी तुम्ही द्यायला पाहिजे बघा उत्तर. ओके, मांबा. आता त्यांना मांबा म्हणतात हे माहिती पाहिजे. कोणता मांबा म्हणतात सांगितले तुम्हाला मी त्यांना, ब्लॅक मांबा. काळत सरवतो हा लक्षात. आता बिचारा चांगलं खेळत होतात, आपलं ते काळा असो गोरा असो पण त्याचं कर्तृत्व महत्त्वाचं असतंय. ओके,
त्यानंतर बघा त्यांच्याबद्दल ऑल स्टार गेम MVP अवॉर्ड त्यांच्या नावानं देण्याचं ठरलेलं आहे की त्यांच्या नावानं द्यायचं आहे. अत्यंत मौल्यवान खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. हेलिकॉप्टर बघा, दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर हे एक S-76 आता सांगितलं तुम्हाला, तो सिकोसर्की रस्की प्रकारचं होतं. या अपघातात कोबे, त्यांची 13 वर्षीय मुलगी गिएना आणि 7 प्रवाशांचा मृत्यू देखील झाला आहे. ते काय महत्त्वाचं नाही आहे, फक्त हे महत्त्वाचं आहे, S-76 हेलिकॉप्टर. ओके. त्यानंतर बघा होस्नी मुबारक, याने काय चांगल्या गुणाचं नव्हता बरं काय होस्नी मुबारक. असो, आता इजिप्तवर जवळपास 30 वर्ष सत्ता गाजवणारा माजी अध्यक्ष होस्नी मुबारक. म्हणजे कुठला अध्यक्ष आहे पहिलं ते माहीत पाहिजे. इजिप्तचा होस्नी मुबारक का इजिप्तचा अध्यक्ष आहे. 30 वर्ष राज्य केले. किती वर्ष? 1 वर्ष 2 वर्ष नाही, 30 वर्ष. ओके. आणि याला बरोबर काय करून टाकलं, लष्कराचं सत्ता आली आणि याला बदला साडून टाकले. बघा इजिप्तमध्ये 2011 मध्ये झालेल्या आंदोलनावर त्यांना सत्ता सोडावी लागली होती. बघा काय, 2011 मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या आंदोलनानंतर त्यांना सत्ता सोडावी लागली होती. का? लष्कर प्रमुखांनी सत्ता हातात घेतली होती. याची सत्ता बरखास्त, यानं लयच काय दंडेलशाही राबवू लागला होता. ओके. इजिप्तची सत्ता त्यांनी 1981 ते 2011, बघा 1900 म्हणजे 30 वर्ष म्हणजे कोणते, 81 ते 2011 अशी हे 30 वर्ष त्यांनी सत्ता सांभाळली. आणि 11ला काय झाले तुम्हाला कळालं आहे. 11ला काय झालं, मग आंदोलनानंतर त्यांनी सत्ता सोडावी लागली होती. ओके. आणि त्यानं काय केलं, त्याच्या या कालावधीत त्यानं अमेरिकेशी चांगले संबंध ठेवले होते. बघा त्याच्या विरोधात युवकांनी इजिप्तची राजधानी कैरो ही राजधानी आहे इजिप्तची, या कैरोतील काय तहरीर चौक येथे सलग 18 दिवस आंदोलन केले. मग असं विचारू शकतात की बाबा त्याच्या विरुद्ध काय, याच्या विरोधात याच्याबद्दल वाक्य देतील, त्यांनी 18 दिवस देण्यात जातील. काय 18 महिने, ओके 18 वर्ष, असं काय पण देऊ शकतो, किंवा 17 वर्ष, 17 दिवस, 12 दिवस असं काही करू शकतात. तर बघा कैरोच सांगणार ती, कैरोतील तहरीर चौक येथे सलग 18 दिवस आंदोलन केले होते. आणि त्यानंतर बघा याच्यामध्ये बाकी काही महत्त्वच नाही. बघा अरब क्रांतीमध्ये सहभागी झाल्यानंतर ठार मारण्याचा हुकूम त्यांनी दिला होता. त्याबद्दल त्यांना तुरुंगवास डांबण्यात आले, परंतु 2017 मध्ये त्यांना सोडण्यात आले. बघा त्यानंतर त्यांना 11 पासून ते 17 पर्यंत काय तुरुंगवास डांबण्यात आला होता. ओके. अरब क्रांतीमध्ये सहभागी झाल्यानं ठार मारण्याचा हुकूम त्यांनी दिला होता. ज्यानं अरब क्रांतीमध्ये ज्यानं सामील होईल त्याला ठार मारायचं असलं काढल्यामुळे याला अटक झाली. कसा बघा तोंड वर करून बघायला, बघा जायंट किलर. आता त्यानंतर रामविलास पासवान. आता रामविलास पासवान बऱ्याच जणांना माहीत असेल. बघा काय रामविलास पासवान हे सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती आहेत. आता रामविलास पासवान बद्दल आपण बघू त्यांचं काय काय. बघा हे रामविलास पासवान केंद्रीय, आता हा रामविलास पासवानचा स्वतःचा पक्ष आहे बरं का. आणि हा इतका लकी माणूस आहे, प्रत्येक जवळजवळ मला वाटते 5 का 6 PM 5 असतील बहुतेक, 5 प्राईम मिनिस्टर जवळ यानं काम केले स्वतःचं पक्ष असं. हे एवढंसं पिल्लू. बघा केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झाले. म्हणजे आता आतल्या मोदीच्या पंतप्रधान कालावधीमध्ये होता ना हा, म्हणून तेव्हा पद कोणतं होतं, केंद्रीय ग्राहक व्यवहार म्हणजे काय कंझ्युमर मंत्री म्हणायचा. कोणता कंझ्युमर मंत्री, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री, कंझ्युमर मंत्री म्हणा रामविलास पासवान. ओके. बघा कुठला आहे मग, हा बिहारचा आहे. राजकीय कारकीर्द बघा यांच्या राजकीय कारकीर्द 1969 मध्ये सर्वप्रथम बिहार विधान परिषदेवर निवडून आलाय ना. किती? 1969 मध्ये. हे महत्वाचं आहे, वरचं काही महत्वाचं नाही. सर्वप्रथम बिहार विधान परिषदेवर निवडून आलाय. कधी? 1969 मध्ये काय सर्वप्रथम बिहार विधान परिषदेवर निवडून आलाय. आणि लोक जनशक्ती पक्ष त्यांनी काय कधी सुरू केले, कारकीर्द संयुक्त समाजवादी पक्षातून सुरू केली त्यांनी. खरं तर काय जॉईंट जी सोशलिस्ट पार्टी आहे त्याच्यातून त्यांनी कारकीर्द सुरू केली. पण 2000 मध्ये त्यांनी काय केले, यानं 2000 मध्ये लोक जनशक्ती पक्ष स्थापन केला. लोक जनशक्ती पार्टी मग त्यांनी कधी स्थापन केलं लक्षात आलं काय, 2000 मध्ये लोक जनशक्ती पार्टी त्यांनी सुरू केली. महत्वाचं बरं का. त्यानंतर बघा त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत VP सिंग, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी या 6 पंतप्रधानांसोबत काम करण्याचा विक्रम केलाय. मजाक नाही बघा, मी 5 म्हणालो, सॉरी बरं काय. 6 पंतप्रधान, 6 PM
याच्यासोबत काम करण्याचा विक्रम केलाय. मजाक नाही, काय हुशार असेल बघा. 6 पंतप्रधानांसोबत. कोण कोण मग बघा, पुन्हा एकदा सांगतो. काय व्ही.पी. सिंग, एच.डी. देवेगौडा या सगळ्यांच्या मंत्रिमंडळात हा होता. कसं सामावून घेतला असेल बरोबर त्यानं सगळ्यांना. एवढूसा छोटा पक्ष लोक जनशक्ती पार्टी, बरोबर. तर बघा काय व्ही.पी. सिंग, एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी पर्यंत देखील होते. पासवान. ओके. त्यानंतर खासदारकीचा मतदारसंघ हाजीपूर, 9 वेळा लोकसभा तर 2 वेळा राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. 9 वेळा लोकसभा, मजाक नाही, 9 वेळा. आणि 2 वेळा ना, 2 वेळा राज्यसभा. आता कोणाकोणात कुठं कुठं काय केलं बघा. तर सगळ्यात पहिलं जर म्हणलात 1989 ते 90मध्ये केंद्रीय कामगार व कल्याण मंत्री होता. कामगार आणि कल्याण मंत्री. नंतर केंद्रीय रेल्वे मंत्री. आपण बघू आता राजकीय कारकीर्द त्यांची बघा. या विक्रम त्यांनी बघा राजकीय कारकिर्दीत व्ही.पी. सिंग, एच.डी. देवेगौडा, चंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी अशा 6 पंतप्रधानांसोबत, असं विचारतं 5 पंतप्रधानांसोबत, 4 पंतप्रधानांसोबत, किती 5 पंतप्रधानांसोबत काम केले. 9 वेळा लोकसभा, महत्त्वाचं बघा, 9 वेळा लोकसभा, 2 वेळा राज्यसभा सदस्य काम केले. त्यांनी भूषवलेली पदं बघा. 2014 ते 2020 केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वित्त मंत्री होते. ओके. आणि 2001 ते 2002 केंद्रीय खाण मंत्री. खालीपैकी कुठलं मंत्रीपद त्यांनी भूषवलं नाही असं वाक्य टाकू शकतात. ओके. 2004 ते 2009 केंद्रीय रसायन व खते मंत्री, सार्वजनिक वितरण मंत्री. 1999 ते 2001 केंद्रीय दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्री झाले होते. आणि त्यानंतर 1996 ते 98 केंद्रीय रेल्वे मंत्री. 1989 ते 90 केंद्रीय कामगार व कल्याण मंत्री. आणि शेवटी भाऊचं 8 ऑक्टोबर 2020 रोजी काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. डॉक्टर शेखर बसू. आता डॉक्टर शेखर बसूबद्दल माहिती बघू. तर बघा अणुशास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आहेत. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष शेखर बसू आहेत. ओके. मुझफ्फरपूर बिहारचे आहेत ते. कुठले बिहारचे आहेत हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेले आहे. कुठलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, महत्त्वाचं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर 2000 रिॲक्टर इंजिनियर म्हणून काम केले. त्यानंतर 2012 ते 16 भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे संचालक होते. 12 ते 16 भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे संचालक. आणि 15 ते 18 अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. महत्त्वाचं आहे बघा. 2015 ते 18 अणुऊर्जा आयोगाचा अध्यक्ष म्हणून डॅडॅश यांनी भूषवले असे वाक्य टाकतात. कोण आहे मग? शेखर बसू. ओके. INS अरिहंत या अणुऊर्जेवर चालणाऱ्या भारताच्या पहिल्या अणुबोडीसाठी अतिशय गुंतागुंतीची अणुभट्टी तयार करण्याचं कार्य केलंय. बघा काय INS अरिहंत याच्यासाठी त्यांनी स्वतः काय केले, अणुभट्टी तयार केली. बघा गुंतागुंतीची एवढी असणारी अणुभट्टी त्यांनी तयार केली. महत्त्वाचं आहे, स्वतः तयार केली INS अरिहंतसाठी. कोणत्यासाठी तयार केली असं विचारू शकतात. INS अरिहंतसाठी त्यांनी अणुऊर्जेवर चालणाऱ्या भारताच्या पहिल्या अणुबोडीसाठी अतिशय गुंतागुंतीची अणुभट्टी तयार करण्याचं कार्य या अणुशास्त्रज्ञानं म्हणजेच डॉक्टर शेखर बसू यांनी केलेलं आहे. आणि डॉक्टर बसू यांना 2014 अशा लोकांनाच पुरस्कार भेटत नाही बघा, फक्त पद्मश्री आहे. कधी बघा 2014 यांना पद्मश्री मिळाले. चांगल्या व्यक्तीला काय भेटत नाही बरोबर. सर आम्ही मग काय करावं सर. ओके. अति चांगले व्हा एकतर. ओके. आता बघा यांनी पण चांगलं काम केले. अणुशास्त्रज्ञ आहेत. शेखर बसू कोण आहेत? अणुशास्त्रज्ञ. कुठले बघा याच्यावरून लक्षात. 12 ते 16 भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे संचालक होते. आणि 15 ते 18 अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद होतं. अणुऊर्जा महामंडळाची स्थापना 1948 झाली बरं का, लक्षात ठेवा. ओके. आणि 15 ते 18 अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे. आणि INS अरिहंत जे आहे, INS अरिहंत त्याच्यात त्यांनी अणुभट्टी स्वतः निर्माण केलेली आहे. आणि यांना 2014 काय पद्मश्री अवॉर्ड मिळालेलं आहे. सुरेश अंगडी. याच्यानंतर आपण काय सुरेश अंगडी काय देणे घेणं बघा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी. काय यांचं काही एवढं महत्त्व नाही. काहीतरी लक्षात ठेवायचं म्हणून काही पण वाचायचं काय अर्थ नाही. ओके. आता जसवंत सिंह यांच्याबद्दल माहिती बघू. आता हे थोडं कसं महत्त्वाचे आहेत. थोडं काही पदविध आहेत तर आपण बघणे गरजेचं आहे. ओके. बघा काय
माजी केंद्रीय मंत्री भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य जसवंत सिंह, संस्थापक म्हणजे भारतीय जनता पक्षाची स्थापना जेव्हा झाली तेव्हापासून आहेत, संस्थापक म्हणजे ज्यांनी स्थापनेच्या वेळेस होते असे. ओके, माजी केंद्रीय मंत्री भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य जसवंत सिंह यांचं नवी दिल्ली येथे निधन झाले. ओके, मग कोण आहे ते? माजी केंद्रीय मंत्री आहेत. मग कोणते केंद्रीय मंत्री खाली दिलेले? ओके, कुठले आहेत ते? राजस्थान. बघा, जसवंत सिंह मधले खाली विधान विचारत घ्या, ते बिहारचे आहेत असे वाक्य टाकतात. काय मग ते राजस्थानचे आहेत. भारतीय बघा यांची कारकीर्द बघा, केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले त्यांनी 2002 ते 2004 व 1996 ते मे 1996 ते जून 1996 म्हणजे अर्थमंत्री पद त्यांनी सांभाळले. त्यानंतर संरक्षण मंत्री होते ते 2000 ते 2001. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री होते 1998 ते 2002 आणि लोकसभेवर 4 वेळा आणि राज्यसभेवर 5 वेळा निवडून आले त्यांनी. खरी बघा, लोकसभेवर 4 वेळा आणि राज्यसभेवर किती वेळा? 5 वेळा. ओके, 5 वेळा आलेले आहेत. त्यानंतर प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. ओके, उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे 98 ते 99. ओके, त्यानंतर अजून काम काय केलेले आहे? 2004 ते 2009 राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते होते. 2004 ते 2009 राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते होते आणि 2014 मध्ये तिकीट दिले नसल्याने अपक्ष निवडून लढवण्याची तयारी केली होती. त्यामुळे भाजपमधून 6 वर्षासाठी यांना निलंबित केले. बघा, 2014च्या इलेक्शनमध्ये यांना काय केले? तिकीटच दिलं नव्हतं जसवंत सिंहला, म्हणून यांनी काय केले? अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामुळे यांना भाजपमधून BJPमधून काय 6 वर्षासाठी निलंबित केलं 2014 मध्ये. आलं लक्षात? तर बघा, केंद्रीय अर्थमंत्री 2002 ते 2004, 1996 ते जून 1996, संरक्षण मंत्री होते, परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. ओके, आणि लोकसभेत काय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देखील होते. 4 ते 9 राज्यसभेचे विरोधी पक्षनेते देखील यांनी सांभाळलेलं आहे. कोणी? जसवंत सिंह यांनी. आणि 15व्या लोकसभेत दार्जिलिंग मतदारसंघातून निवडून आले होते. 57 ते 66 या काळात भारतीय सेनेमध्ये मेजर पदावर त्यांनी काम केलेलं आहे. मेजर जनरल, काय मेजर जनरल म्हणूनही काम केलेलं आहे. बघा, 2014 मध्ये तिकीट दिले नसल्याने अपक्ष निवडणूक लढवलं त्यांनी आणि बघा 15 लोकसभेत दार्जिलिंग मतदारसंघातून निवडून आले ते. दार्जिलिंग कुठं आलं? आसाम मधलं. कुठं आहे? बघा, 57 ते 66 या काळात भारतीय सेनेमध्ये मेजर पदावर त्यांनी काम केले आहे. 2001 मध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ सांसद पुरस्कार मिळाला होता. त्यांनी लिहिलेल्या जिना इंडिया पार्टिशन इंडिपेंडन्स या वादग्रस्त पुस्तकासाठी त्यांना BJPनं काय केलेलं आहे? BJPनं थोडंसं लांबच ठेवलेलं आहे. त्यांची पुस्तक बघा, डिफेंडिंग इंडिया नॅशनल सिक्युरिटी इन सर्व्हिस ऑफ इमर्जंट इंडिया, अ कॉल टू ऑनर इंडिया ॲट रिस्क, हे त्यांचीच पुस्तक आहेत. ओके, नंतर ईशर अहलुवालिया. आता ईशर अहलुवालिया म्हणजे कोण असणार आहे? मॉन्टेसिंग अहलुवालियाची पत्नी. बघा काय ते, ईशर अहलुवालिया PhD मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आहे. PhD यांची, काय एवढं महत्त्वाचं नाही यांचं. नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मॉन्टेसिंग अहलुवालिया यांच्या पत्नी होत्या. ओके, मग यांनी काय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अमेरिका येथे अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केलेलं आहे. बघा, IMF मध्ये यांनी काय अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केलेलं आहे. जसं विक्रम साराभाई यांची पत्नी, काय त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला आहे तसं यांच्यावर पण विचारू शकतात म्हणून सांगतोय. ओके, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वॉशिंग्टन DC अमेरिका येथे अर्थशास्त्र म्हणून काम केलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध भारतीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष व संचालक म्हणून काम केले आहे. पंजाबच्या राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपदही भूषवले आहे. बघा, 2009 मध्ये पद्मभूषण मिळालेलं आहे. आणि त्यांचं बघा, त्यांनी लिहिलेले पुस्तक द ब्रेकिंग थ्रो ए मेमोयर ट्रान्सफॉर्मिंग अवर सिटीज पोस्ट कार्ड्स ऑफ चेंज, काय एवढं महत्त्वाचं नाही. बघा, एवढं काय यांची काय जास्त गरज पण नाही. त्यानंतर बघा, निशिकांत कामत. आता निशिकांत कामतबद्दल बघा,
काय सगळं तुम्हाला बोरिंग वाटणार सगळं मित्रांनो बघा का, तर हे काय एवढं काय असं इंटरेस्टिंग राहणारच नाही, कारण याच्यावर काय प्रश्न अशी जास्त काय विचारली जाणार अशी नाही. ओके, तर बघा निशिकांत कामत प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता आहे, दिग्दर्शक आहे अभिनेता आहे निशिकांत कामत, याचं निधन झालेलं आहे. ओके, दिग्दर्शक म्हणून त्यांनी पहिला चित्रपट आहे बघा, अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आहे हवा आने दे. ओके, दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आहे डोंबिवली फास्ट. ओके, मराठी आहे. लेखक व अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आहे सातच्या आत घरात, दोन्ही पण लेखक व अभिनेता म्हणून. ओके, त्यानंतर 2006 साली त्यांच्या डोंबिवली फास्ट या चित्रपटासाठी उत्कृष्ट मराठी चित्रपट श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, हा महत्त्वाचा आहे बघा यांचं. ओके, 2006 साली त्यांच्या डोंबिवली फास्ट या चित्रपटासाठी उत्कृष्ट मराठी चित्रपट श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला होता. ओके, याचा एवढंच आहे, दॅट्स इट, याच्या पलीकडे जाऊ नका. अभिनेता म्हणून त्यांनी पहिला चित्रपट हवा आने दे. ओके, दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट डोंबिवली फास्ट, लेखक आणि अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट सातच्या आत घरात, आणि त्यांनी दिग्दर्शित केलेल्या काही प्रसिद्ध चित्रपट बघितला तर दृश्यम आहे, त्यांनीच केले आहे, प्रसिद्ध केले आहे दृश्यम, मदारी, फोर्स, रॉकी हँडसम, लय भारी. ओके, हे त्यांचेच पिक्चर आहेत. अलीकडेच त्यांनी टीव्ही मालिका व वेब सिरीजच्या माध्यमातून निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. ओके, 2006 साली त्यांच्या डोंबिवली फास्ट या चित्रपटासाठी उत्कृष्ट मराठी चित्रपट श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, हा मात्र महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी. ओके, नेक्स्ट बघा, बघा आता एवढं काय हा महत्त्वाचा व्यक्ती नाही बरं काय, अंग रीता शेर्पा. आता जिथं महत्त्वाचं मी सांगणारच आहे, अंग रीता शेर्पा हे नेपाळचे पहिले गिर्यारोहक आहेत. अंग रीता शेर्पा याचं निधन झालेलं आहे. ओके, 1983 ते 96 दरम्यान पूरक ऑक्सिजनचा वापर न करता 10 वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर यांनी सर केले. काय म्हणजे पुरेसं ऑक्सिजन नसताना यांनी वापर न करता 10 वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर केले. कोणी? शेर्पानं. कोणता? बघा नाव काय, अंग रीता शेर्पा. ओके, अशा प्रकारचा विक्रम करणारा ते जगातला एकमेव व्यक्ती आहे हा शेर्पा. ओके, हिवाळ्यात पूरक ऑक्सिजन शिवाय माउंट एव्हरेस्ट चढाई करणारे ते पहिले एव्हरेस्टवीर होते. मग असं विचारू शकतात काय 1900 म्हणजे काय पूरक ऑक्सिजनचा वापर न करता 10 वेळा माउंट एव्हरेस्ट काय शिखर सर करणारा जगातील एकमेव व्यक्ती कोण आहे? मग का कोण सांगणार? शेर्पा. शेर्पा हे आलं पाहिजे. त्यानंतर बघा सुगंता कुमारी यांचं निधन. स्त्रियांच्या हक्कासाठी गेली काय सुगंता कुमारी यांचं निधन झालेलं आहे. स्त्रियांच्या हक्कासाठी गेली 5 दशके कार्यरत राहिलेल्या ज्येष्ठ मल्याळी कवयित्री सुगथा कुमारी यांचं निधन झालेलं आहे. ते काय बघा आता त्यांचं काय काय आहे महत्त्वाचं बघा. त्यांनी शिक्षण तत्वज्ञान विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी केले. तत्वज्ञान विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी केले. त्यानंतर टोपण नाव श्रीकुमार आहे त्यांचं. आणि मुत्तुचिप्पी पावम पावम मानव हृदयम पतिरा पुक्कल कृष्ण विथाकल अंबालमनी राधा येविडे अशा कविता संग्रहाचा समावेश आहे त्यांचा. कोणकोणते आहेत? मुत्तुचिप्पी पावम पावम मानव हृदयम एक, नंतर पतिरा पुक्कल कृष्ण विथाकल अंबालमनी राधा येविडे हे त्यांचे काय कविता संग्रह आहेत. हे खालीपैकी कोणाचे कविता संग्रह असे विचारू शकतात. पण यांचं महत्त्वाचं कार्य काय? सायलेंट व्हॅलीला विरोध केला आहे बघा यांनी. ओके, यांचं महत्त्वाचं कार्य काय? सुगंधा कुमारी यांचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते त्यांना काय की त्यांनी या सायलेंट व्हॅली या प्रोग्रामाला या जे प्रकल्पाला जलविद्युत प्रकल्पाला त्यांनी विरोध केला आहे. 80च्या दशकात पश्चिम घाटातील सायलेंट व्हॅलीमधील उभारण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलनात त्यांनी सक्रिय होत्या. त्यांनी तेव्हा लिहिलेली मराठीनू स्तुती ही कविता जणू आंदोलनाला गती देणारं प्रेरणादायक काव्य ठरले. कोणतं? मराठीनू स्तुती आंदोलनात त्यांनी काय प्रेरणा काव्य ठरले त्यांचं. आणि अभया ही संस्था देखील त्यांनी सुरू केली. केरळमधील राज्य महिला आयोगाच्या त्या पहिल्या अध्यक्ष होत्या बघा. केरळमधील राज्य महिला आयोगाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. ताल्लीडू या नियतकालिकाचे संपादक ते त्यांनी बरीच काळ केले. पुरस्कार के बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान मिळाला आहे. मनाले थुनू वाळूवरील लेखन या काव्यसंग्रहासाठी. पद्मश्री पुरस्कार 2006, साहित्य अकादमी पुरस्कार 1978, रात्री माझा असा या काव्यसंग्रहासाठी. भारत सरकारचा भाटिया पुरस्कार देखील यांना मिळाले आहे. हे आहेत. ओके, मग काय काय लक्षात ठेवाल यांचं? सुगता कुमारी यांचं मल्याळी कवयित्री आहे ही. ओके, यांचं काय फिलॉसॉफीमध्ये यांचं काय झालेलं आहे
पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मुद्दुचिप्पी पावम पावम मानम हृदयम मतिरा पुक्कल कृष्ण वी ठाकल अंबालमणी राधा येविडे हे यांच्या काय काव्यसंग्रह आहेत. आणि सायलेंट व्हॅलीला यांनी विरोध केला. जलविद्युत प्रकल्प होता एक सायलेंट व्हॅलीमध्ये. ओके, तर त्याला मात्र यांनी काय केलं, विरोध केला एन्व्हायरमेंट याच्या बाबतीत. मराठीनु स्तुती ही कविता मात्र या काळामध्ये त्यांची खूप गाजली होती. केरळमध्ये राज्य महिला आयोगाच्या त्या पहिल्या अध्यक्ष होत्या आणि कुटुंबश्री ही योजना अतिशय उपयुक्त यशस्वी ठरली. त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी जी कुटुंबश्री योजना राबवली होती त्या काळात ती खूप महत्त्वाची ठरली. तालिडू ह्या नियतकालिकाचे संपादक देखील होत्या. ओके, संपादन. आणि त्यांना के बिर्ला फाउंडेशनचं सरस्वती सन्मान मिळालेला आहे. बघा, के बिर्ला फाउंडेशनचं सरस्वती सन्मान मिळाला 2012ला. कुठला? मन्नाले थुन्नू या वाळूवरील लेखन या काव्यसंग्रहासाठी मिळालेलं आहे. 2006 मध्ये पद्मश्री मिळाला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 1978ला रातरी माझा असं यासाठी मिळालेलं आहे. भारत सरकारचा भाटिया पुरस्कार देखील यांना मिळालेला आहे. ही बाई होय बघा ही. ओके, त्यानंतर बघा आता पियरे कार्डिन यांचं निधन. काही महत्त्वाचं नाही याचं. पियरे कार्डिन बघा, उगं फुकटचे लपडे येते बघा. हे फॅशन डिझायनर होय, बाकी काही नाही. फॅशन डिझायनर नाही. याने काय केलं आहे बघा, हे कुठले आहेत? फ्रेंच फॅशन डिझायनर पियरे कार्डिन यांचं निधन झाले. काय महत्त्वाचं नाही एवढं बघा. जीन कॉक्टयू यांच्या ब्युटी अँड दी बेस्ट या चित्रपटासाठी त्यांनी वेशभूषा रचना केली होती. काय एवढं महत्त्वाचं नाही. उगच काही पण करण्यात काय मजा नाही बघा. काय हॅरॉल्ड इव्हान्स यांचं बघा, काय यांचं संडे टाइम्सचे माजी संपादक प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक व शोध पत्रकार सर हॅरॉल्ड इव्हान्स यांचं न्यूयॉर्क येथे निधन झाले. संडे टाइम्स जे आहे वृत्तपत्र त्याचे हे काय माजी संपादक आहेत. ओके, हेरॉल्ड इव्हान्स यांचा अल्पपरिचय बघा. हे 92 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने मुद्रित माध्यमांचा खंदा पुरस्कारता काळाच्या पडद्याआड गेला आहे असं बरेच लोक काय त्यावेळेसचे संडे टाइम्सला बातमी आलेली. ओके, तर बघा थॅलिडोमाइड या औषधाच्या दुष्परिणामावर त्यांची वृत्तपत्रिका चालवली होती आणि ते 14 वर्षे संडे टाइम्सचे संपादक होते. 2003 मध्ये त्यांना नाईटहूड म्हणजे सर किताब मिळाला बघा. संडे टाइमचे संपादक होते, काही नाही एवढं. संडे टाइमचे संपादक 2003 मध्ये त्यांना नाईटहूड म्हणजे सर हा किताब मिळाला आहे. ओके, आणि प्रेस गॅझेट व ब्रिटिश जर्नलिझम रिव्ह्यू यांच्या जन्मत चाचणीत हा तो सर्वात महान पत्रकार ठरले होते. ओके, काही नाही, दॅट्स इट. एवढं पलीकडे जाण्याची गरज नाही मित्रांनो. आता के.सी. शिवशंकर. आता के.सी. शिवशंकर महत्त्वाचं आहे बरं काय का? चांदोबा बारक्या लेकरांचं सगळं चांदोबाचं जे हे आहे बघा मासिक, सगळं याच कार्यकर्त्याचं कार्टूनचं होय कार्यक्रम. या दस्ती घालून बसला बघा त्याचं होय. ओके, बघा काय के.सी. शिवशंकर भाऊ मरता पण गप मेल नाही म्हणाले, रागातच मेला आहे. कोणी जवळच असलं तर माराल बिराल मला, हे मजा करतो बरं काय. बघा आता मुलांसाठी असलेल्या चांदोबा मासिकातील विक्रम व वेताळच्या, चांदोबा मासिकामध्ये विक्रम आणि वेताळ या दोघं काय फेमस आहेत बरं का. बघा, विक्रम आणि वेताळच्या चित्रांसाठी ओळखले जाणारे चित्रकार के.सी. शिवशंकर यांचं निधन झाले. चांदोबा मासिकामधलं जे विक्रम आणि वेताळ आहे का ते यांनीच हे केलेलं आहे. ओके, तर बघा ते 97 वर्षाचे होते. बापो, एवढं आपल्याला जगणं होईल का? नाहीच, शक्यच नाही. बघा, मूळचे तेलुगू नियतकालिक असलेले चंदामामा मासिकाची स्थापना चित्रपट निर्माते बी नागिरेड्डी व चक्रपाणी यांनी 1947 साली केली होती. मुलामध्ये प्रचंड लोकप्रिय लाभल्यामुळं हे मासिक नंतर 13 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागले. चांदोबा, त्यांनी चांदोबा मासिकात महाभारत व रामायण कथेसाठी चित्र काढली होती. त्यांनी कलाई मंगल, चांदोबा व रामकृष्ण विजयम या तामिळ मासिकासाठी काम केलं. मग एवढंच लक्षात ठेवा, चांदोबा मासिकातील विक्रम आणि वेताळच्या चित्रासाठी ओळखले जाणारे चित्रकार कोण असा प्रश्न येतो. ओके, मग काय लक्षात ठेवाल? के.सी. शिवशंकर. बाकी काहीच लक्षात ठेवू नका. इथं मुलांसाठी असल्या चांदोबा मासिकातील विक्रम व वेताळच्या चित्रासाठी ओळखले जाणारे चित्रकार कोण? कोण? के.सी. शिवशंकर. माधवसिंह सोळंकी यांचं निधन झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवसिंह सोळंकी यांचं निधन झालंय. कोणते? हे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवसिंह सोळंकी. ओके, 4 वेळा गुजरातचा मुख्यमंत्री होता. महत्वाचं आहे, 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही. गुजरातचे किती वेळेस होते? 4 वेळेस मुख्यमंत्री होते ते. ओके, तर बघा त्यानंतर जून 1991 ते मार्च 1992 या काळात परराष्ट्र मंत्री होते. त्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र मंत्र्यांना दावोस येथे भेटून बफोर्स प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजीनामा दिला होता. बघा, परराष्ट्र मंत्री होता आणि गप राहावं ना आपलं. बघा, लोकांना पदच टिकवता येत नाही.
गप राहिलं नाही, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलाय. ते दोनदा गुजरातमधून राज्यसभेवर खासदार झाले होते. 1985 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसच्या विधानसभेच्या 182 पैकी 149 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे आजपर्यंत रेकॉर्ड कोणी मोडला नाही त्यांचा. 182 पैकी 149 अजूनही अबाधित आहे तो. ओके. सोळंकी यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गुजरात समाचार या दैनिकात त्यांनी काय केले, काम केले. महत्त्वाचं लक्षात ठेवा, 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते. जर आला प्रश्न तर येणार नाही, प्रणव मुखर्जी एवढे मोठे राजकीय असताना यांच्यावर काय विचार नाही, तरी पण तर 4 वेळा मुख्यमंत्री होते आणि 91 ते 92 या काळात ते परराष्ट्र मंत्री होते. आणि बोफोर्स प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं यांना राजीनामा द्यावा लागला. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि ते 1985 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसच्या विधानसभेच्या 182 पैकी 149 जागा जिंकून आणल्या होत्या. हे महत्त्वाचं आहे. ओके. अजून त्याचा रेकॉर्ड कोणी मोडला नाही. ज्येष्ठ मल्याळी कवी अक्कितम यांचं निधन झालं. आता यांना 2019 मध्ये बघा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यामुळे याच्याबद्दल महत्त्वाचं आहे बरं काय. अक्कितम, ज्येष्ठ मल्याळी कवी अक्कितम यांचं निधन झाले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्ञानपीठ पुरस्कार 2019ला 2000 ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आपण यांच्याबद्दल खूप डिटेल बघितले बघा. अक्कितम बघा, यांचा जन्म अक्कितम, यांचं नाव काय, पूर्ण नाव बघा, अक्कितम अच्युतन नंबूद्री. अक्कितम अच्युतन नंबूद्री. मला का कळत नाही की बाबा एवढे अवघड नाव काय मराठी ठेवायचे बरं. यांना दोष देत नाही मी, किती नाव अवघड, आपल्यासाठी अवघड आहेत बरं का, त्यांच्यासाठी सोपे असतील कदाचित. बघा, अक्कितम अच्युतन नंबूद्री. हो, गण्या मन्या सन्या माद्या अशी नावं ठेवायला पाहिजे करत, बरोबर ना. एवढे अवघड नावड असतात का, अक्कितम अच्युतन नंबूद्री. कुठला तरी गुन्हा केल्यासारखं वाटतं नावातच बघा. म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार ते विजेते आहेत, खूप मोठे आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, मी तसं म्हणत नाही बरं काय, पण नाव अवघड, त्यामुळे आपलं लक्षात ठेवा अवघड झालं प्रो. मला ते म्हणायचं आहे, बाकी काही नाही. बघा काय मजाक करतो बरं का. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मल्याळी कवी आहेत अक्कितम यांचं निधन झालेलं आहे. अक्कितम अच्युतन नंबूद्री यांचं लेखकाचं पूर्ण नाव आहे. महाकवी या नावानं ते ओळखले जातात. 1956 मध्ये ते ऑल इंडिया रेडिओच्या काझिकोड केंद्रामध्ये पटकथा लेखक म्हणून काम केलं. 3 दशकं त्यांनी आकाशवाणीमध्ये काम केलं. 3 दशकं म्हणजे 30 वर्ष आकाशवाणीमध्ये काम केलं. त्यांनी मिळालेले पुरस्कार बघू आपण. त्यांना मिळालेले पुरस्कार, केरळचं साहित्य अकादमी पुरस्कार 1972ला मिळाले. साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो 1973 मध्ये. ओट कुझल पुरस्कार 1973ला. आसन पुरस्कार 1994ला. वायलर पुरस्कार काय, वायलर, आता काय काय महत्त्वाचं, साहित्य अकादमी एक लक्षात ठेवा, केरळचं एक लक्षात ठेवा. ओके. पद्मश्री, ज्ञानपीठ आणि ज्ञानपीठ मिळवणारे 7वे. ओके. 55वा पुरस्कार होता ज्ञानपीठमधला, 2019 मध्ये मिळाला आहे. पद्मश्री 2017. वायलर, आसन बिसन तुम्ही वाचून घ्या फक्त. साहित्य अकादमी एक महत्त्वाचं आहे. ओके. एवढेच 3-4 लक्षात ठेवा, सगळे लक्षात राहणार नाहीत. ओके. इरुपथम नोंतन दिनते इतिहासन ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती मानली जाते. ओके. ही इरुपथम नोंत नंदिंदे इतिहासम ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती मानली जाते. मलाच वाचता येणार एवढं अवघड आहे नाव. ओके. मल्याळी कवितेत आधुनिक वाद आणणारे कवी नमुद्री हे गांधीवादी समाजसुधारक व पत्रकारही आहेत. ते कोणते आहेत, गांधीवादी आहेत. गांधीवादी आहेत, आधुनिकतावाद आणलाय त्यांनी. ओके. आणि उन्नी जाबुथिट्टी मंगलोद्यम योगक्षम ही मासिकं त्यांनी संपादित केली. आणि बघा आता देशबंधू चित्तरंजन दास यांनी लिहिलेल्या सागर संगीत नावाच्या पुस्तकाचा अनुवाद अक्किथम यांनी मल्याळम भाषेत केला आहे. त्यांच्या जीवन प्रवासाचं वर्णन करणारी डॉक्युमेंटरी आरिकल अक्किथम, कुठले आरिकल अक्किथम आहे. ओके. लक्षात ठेवा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेता आहे, त्यामुळे तुम्हाला मात्र यांच्याबद्दल बघणं गरजेचं आहे. जर विचारलं तर यांच्यावर विचारू शकतात बरं का, लक्षात घ्या. ओके. महत्त्वाचं आहे. ज्येष्ठ मल्याळी कवी, मी इतकं म्हणलो का महत्त्वाचं, मग मृदुला सिन्हा. आता मृदुला सिन्हाबद्दल बघा. मृदुला सिन्हा हे गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल मृदुला सिन्हा यांचं निधन झालेलं आहे. ओके. ते काय एवढं काय महत्त्वाचं नाही. यांचं बिहारच्या मोतीहारीमधील डॉक्टर S.K. सिन्हा महिला विद्यालयात प्राध्यापक होत्या. ते भारतीय शिशु मंदिराच्या प्राचार्य होत्या. म्हणजे यांची काय प्रशासकीय पदं वगैरे काय एवढं काय महत्त्वच नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा, गोव्यातील पहिल्या महिला राज्यपाल मृदुला सिन्हा यांचं निधन झाले.
विचारू शकतात गोव्यामधल्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत. ओके, आता बघा यांनी काय काय केले. 2004ला सदस्य राजभाषा समिती, गृह मंत्रालय सदस्य, हिंदी सल्लागार समिती. 1998-2004ला अध्यक्ष केंद्रीय समाज कल्याण मंडळ, मनुष्यबळ विकास मंत्रालय झालं. 1996 ते 98 सदस्य दिल्ली महिला आयोग, दिल्ली सरकार. त्यानंतर 1981 बघा एवढं सगळं त्यांनी भाजप, महिला मोर्चा, अखिल भारतीय भाजप, भाजप म्हणून त्यांना काहीतरी मिळाले पद. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली काय समागम क्रांतीत सक्रिय सहभाग. 1975 काय 1975ला सहभागी होता असं लक्षात ठेवायचं, काय एवढं महत्त्वाचं नाही. आता हे बघू आपण. सौमित्र चॅटर्जी. सौमित्र चॅटर्जी बघा कोण आहेत मग. सौमित्र चॅटर्जी प्रसिद्ध बंगाली अभिनेते हे काय सौमित्र चॅटर्जी यांचं निधन झाले. बघा ते अभिनेते, दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, नाटककार आहेत, कवी आहेत. त्यांचा पहिला चित्रपट कोणता आहे बघा, अपूर संसार. कोणता आहे, अपूर संसार. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास 14 चित्रपटामध्ये काम केले. बघा महत्त्वाचं आहे बरं का, सत्यजित रे सोबत यांनी काम केले. ओके, त्यांचे काही चित्रपट अभिजान, चारुलता, आशानी संकेत, सोनार केला, जोई बाबा, फेलुनाथ, घनशत्रू, घारे बैरे, हिटक, राजेर देशे हे त्यांची हे आहेत. पुरस्कार कोणते बघा, 1998 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, फ्रान्सचा ऑर्डर ऑफ लेटर्स सन्मान. महत्त्वाचे कोणते कोणते आहेत बघा, हे महत्त्वाचे पुरस्कार आपण बघू त्यांची. महत्त्वाचे पद्मभूषण एक आहे, पद्मभूषण आहे, विभूषण नाही बरं काय. 2004ला. 2012 संगीत नाटक अकादमी टागोर रत्न. फ्रान्सचा लिजन ऑफ ऑनर एक महत्त्वाचं आहे. नंतर 1991, 2000 आणि 2006 साली नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला, हे महत्त्वाचं आहे, नॅशनल फिल्म अवॉर्ड. त्यानंतर 2012 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ओके, आता यांनी अनेक पुस्तकं, कविता संग्रह, नाटके लिहिली आहेत. आणि काही एवढंच महत्त्वाचं बघा पुरस्कार कोणते आहेत हे महत्त्वाचं आहे. सौमित्र चॅटर्जी काय आहेत, अभिनेते आहेत. सौमित्र चॅटर्जी ओके काय आहेत, अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, नाटककार आहेत, कवी आहेत. त्यांचा पहिला चित्रपट आहे अपूर संसार. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास 14 चित्रपटामध्ये काम केले. सोनार केला, जोई बाबा, फेलुनाथ, घनशत्रू, चारुलता, अभिजान हे त्यांचे काही चित्रपट आहेत. पुरस्कार त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला 1998. फ्रान्सचा ऑर्डर ऑफ लेटर्स सन्मान मिळाला आहे. पण हे पुरस्कार महत्त्वाचे आहेत, पद्मभूषण, फ्रान्सचा लिजन ऑफ ऑनर आणि दादासाहेब फाळके पुरस्कार. हे 3 खूप महत्त्वाचे आहेत. 3 माहिती पाहिजे त्यांच्यावर प्रश्न आला तर. ओके, तरुण गोगोई. आता बघा तरुण आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन झाले. शिक्षण गुवाहाटी विश्वविद्यालयातून मधून त्यांचं झालेलं आहे, LLB वगैरे. राजकीय कारकीर्द बघा 1971ला जोरहाट मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार झाले त्यांनी. 71 ते 84 5 वेळा लोकसभेवर आलेत आणि केंद्रीय अन्न राज्यमंत्री झालेले आहेत. त्यानंतर केंद्रीय अन्न प्रक्रिया राज्यमंत्री झालेले आहेत. ओके, त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, ते आसामचे 3 वेळा मुख्यमंत्री होते. आसामचे 3 वेळा CM. ओके, त्यानंतर आसामचे 13वे मुख्यमंत्री होते. राजकीय पक्ष त्यांचा जर म्हणला तर केंद्रीय अन्न राज्यमंत्री, केंद्रीय प्रक्रिया राज्यमंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री वगैरे 5 वेळा लोकसभेवर निवडून आलेत. किती? 5 वेळा. ओके, आणि त्याच्यानंतर त्यांनी राजकीय पक्ष 2016 साली विधान परिषद निवडून आले होते, पण काँग्रेसचा पराभव स्वीकारावा लागला. ओके, बघा त्यांचा पक्ष कोणता आहे मग, एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेस असं टाकतो. भाजप काही टाकतो. आसामचे 3 वेळा मुख्यमंत्री होते. ओके, 5 वेळा लोकसभेवर निवडून आलेत. बघा आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन झाले. ते काय गुवाहाटी विश्वविद्यालयातून त्यांचं LLB डिग्री प्राप्त केली त्यांनी. आणि राजकीय कारकीर्द बघितला तर जोरहाट मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार झालेत. 5 वेळा लोकसभेवर निवडून आलेले आहेत. केंद्रीय अन्न राज्यमंत्री, केंद्रीय अन्न प्रक्रिया राज्यमंत्री आणि आसामचे 3 वेळा ते काय मुख्यमंत्री झालेले आहेत. ओके, अशा प्रकारे मित्रांनो आपण काय तर निधन वार्ता हे बघितलेलं आहे. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण निधन वार्ता पूर्ण संपवून टाकू, काहीही ठेवणार नाहीत. ओके, तर याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये जे महत्त्वाचे आहेत ते सगळे घेणार आहे आणि देन मग 2019चे देखील यासोबतच मी जोडणार आहे. महत्त्वाचे घेऊन मग तुम्हाला 2019चे त्यामध्येच अटॅच करणार आहे. ओके, दॅट्स इट. धन्यवाद मित्रांनो.